नमस्कार, मी सेजल पुरवार. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. तर लालबागच्या राजाचं अद्याप विसर्जन झालेलं नाहीये, कारण राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास काही अडचणी येत आहे. सकाळी साधारणतः 8 वाजेपासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरच आहे. समुद्रात भरती आहे आणि असं असल्यानं अद्यापही राजाचं विसर्जन झालेलं नाहीये. अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अपयश येत असल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी 8 वाजेपासून राजाची मूर्ती ही चौपाटीवरच आहे. लालबागचा राजा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय कशा प्रकारे गिरगाव चौपाटीवर आपल्याला दिसतोय. आणि सकाळी 8 वाजेपासून ही मूर्ती या ठिकाणी आहे. अनेक प्रयत्न करण्यात आले, मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र या अत्याधुनिक तराफ्यावरती मूर्ती चढवता आलेली नाहीये. काही अडचणी येते, तांत्रिक अडचणी या ठिकाणी येत आहे. या तांत्रिक अडचणी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय, मात्र सध्या ओहोटीची वाट बघितली जाते, कारण ओहोटी आल्याशिवाय विसर्जन करू शकणार नाही असं सांगितलं जातंय, तशी माहिती दिली जाते. मात्र आता ओहोटीची वाट बघितली जाते आणि ओहोटी ज्या वेळेस येईल त्या दरम्यानच बाप्पाचं खोल समुद्रामध्ये विसर्जन केलं जाईल. लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला आपण पाहतोय मोठा कालावधी लागत असतो. मिरवणूक संपली, विसर्जनाची तयारी झाली, मात्र विसर्जन अद्याप झालेलं नाही. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून. ते आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. विनायक, आपण पाहतोय अद्यापही राजाचं विसर्जन झालेलं नाहीये. साधारणतः 5.5 ते 6 तासांचा कालावधी उलटलेला आहे. काय अपडेट? अजूनही लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. भरती जी आहे ती समुद्राला मोठ्या प्रमाणात आली होती आणि त्यामुळे संतुलन जे आहे तराफा आणि राजाचा जो पाठ आहे याचं बिघडत होतं आणि राजा तराफ्यावरती ठेवणं अशक्य झालं होतं. आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं तर भरतीमुळे आता जे आहे ती या ठिकाणी ओहोटी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या ओहोटीमुळे सध्या जे नियोजन आहे ते आता मंडळाकडून केलं जाईल आणि थोड्याच वेळात ही वेळ जी आहे ती कळवली जाणार आहे. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर हे नियोजन जे आहे ते त्यांचं सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओहोटी जी आहे ती हळूहळू सुरू झालेली आहे. अजून थोडा काळ जो आहे तो जाईल. ओहोटी झाल्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती योग्य पद्धतीने बसवली जाणार आहे. जे स्कुबा डायव्ह आहेत किंवा इतर जी यंत्रणा आहे यांच्याकडून सुद्धा मदत जी आहे ती घेतली जाते, कारण यावर्षीच असा हा प्रॉब्लेम जो आहे किंवा समस्या जी आहे ती उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि दरवर्षी योग्य तऱ्हेनं हे विसर्जन जे आहे ते होत असतं. यंदा मात्र हे विसर्जन जे आहे ते वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी शेजारचं मंडळ जे आहे लालबागमधलं आहे गणेश गल्ली, या मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आता लालबाग मंडळाला मदत करण्यासाठी किंवा सहाय्य करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. या मंडळाकडून सुद्धा या लालबाग राजा मंडळाला मदत म्हणून हे सगळे कार्यकर्ते जे या ठिकाणी आता गिरगाव चौपाटी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे हे सगळी मंडळ लालबागमधली जे आहे ते एकमेकाला नेहमीच मदत करत असतात आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश गल्लीतली हे सगळे कार्यकर्ते गणेश गल्लीतले सगळे आलेले आपल्याला दिसून येतात. थोड्याच वेळात ही सगळी तयारी जी आहे ती केली जाणार आहे. सध्या आपण जर पाहिलं तर तराफा जो आहे तो आतमध्ये पुन्हा लालबागच्या राजाच्या जी मूर्ती आहे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. त्यामुळे किती वेळ हा कालावधी लागेल याचे अजूनही स्पष्टता जी आहे ती सांगितली जात नाही. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गणेश गल्ली जे शेजारचं मोठं मंडळ आहे ते सुद्धा या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते लालबाग राजाच्या मंडळाला मदत करण्यासाठी आलेले आपल्याला धावून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच तांत्रिक गोष्टी सगळ्या तपासून पाहिल्या जात आहेत. जो नवीन तराफा यंदा तयार करण्यात आलेला होता, या तराफ्यावरती जेव्हा भरती मोठी होती तेव्हा मोठी भरतीच्या वेळी तराफ्यावरती गणपती ठेवणं अशक्य होतं, कारण तराफा पूर्णपणे हलत होता. जर गणपती तरापावरती ठेवण्याचा अतिरिक्त प्रयत्न झाला असता तर वेगळी घटना जी आहे, अनुचित घटना जी आहे ती घडली असती. म्हणून मंडळाने सुद्धा संयमाने हे सगळ्या परिस्थिती जी आहे ती हाताळलेली पाहायला मिळाली. निसर्ग समोर कोणालाही काही करता येत नाही याचा प्रत्यय जो आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळाला. ओहोटी जेव्हा येईल तेव्हा मात्र लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. सध्या त्याचेच प्रयत्न जे आहे ते मंडळाकडून केले जात आहेत. लालबागच्या राजाच्या आपण मूर्ती या ठिकाणी पाहू शकतो. अगदी लालबागच्या राजाच्या कमरेपर्यंत जे आहे ते पाणी होतं, परंतु आता मात्र हे पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पायाजवळ पाणी जे आहे ते गेलं लालबागच्या राजाच्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे साहजिकच आहे आता हे नियोजन मंडळाकडून सध्या केलं जात आहे. ओहोटी जे आहे ते आता हळूहळू आलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे कुठेतरी लालबागच्या राजाची ही मूर्ती जी आहे ते आता थोड्या वेळात या तराफ्यावरती ठेवण्यात येईल आणि त्यानंतर खोल समुद्रात विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे. सध्या आपण मंडळाकडून पाहतोय की हा नवीन तराफा जो आहे तो बनवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्या
या तराफ्यावरून जे आहे ते विसर्जन जे आहे ते केलं जाणार आहे आणि सध्या ही मूर्ती जी आहे ती तराफ्यावर थोड्या वेळात ठेवली जाईल. निश्चितच विनायक, आपण जर बघितलं तर हा तराफा अत्याधुनिक आहे आणि स्वयंचलित सुद्धा आहे. मात्र अडचण निर्माण होते, या आधी सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र तरी सुद्धा मूर्ती या ठिकाणी चढवण्यास अपयशच आलेलं आहे. पुन्हा प्रयत्न केले जात आहे का? कारण 3 वाजेची वेळ देण्यात आलेली आहे. 3 वाजता साधारणतः बाप्पाचं विसर्जन केलं जाईल असं सांगितलं जाते. तर सध्या नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे? वेळ जी आहे ते अधिकृत मंडळाकडून अजून सांगितलं जात नाही. वाट जी आहे ती बघितली जाते की ओहोटी जी आहे ती किती कधीपासून येईल, कारण ओहोटी ही महत्त्वाची असणार आहे. पाणी कमी जे आहे ते होणं गरजेचं आहे. पाणी कमी झालं नाही तर विसर्जनासाठी जे आहे ते व्यत्यय जो आहे तो येऊ शकतो, वेळ जो आहे तो लागू शकतो. आणि यासाठी आता लालबाग राजाच्या जी मूर्ती आहे ही मूर्ती जी आहे ती आता सध्या ज्या ठिकाणी स्तब्ध किनारपट्टीवर आहे तिथेच आहे. आणि हा तरापा जो आहे तो जोपर्यंत स्थिर होत नाही लालबाग राजाच्या मूर्तीच्या पाठीमागे, तोपर्यंत ही मूर्ती जी आहे ते तराफ्यावरती चढवता येणार नाही. आणि त्यामुळेच सध्या त्याचं नियोजन जे आहे ते आता मंडळाकडून केलं जात आहे. ओहोटी सुद्धा सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच